मी माझ्या घराजवळच्या एका छोट्या मुलीचा मेकअप करून देणार आहे आणि ती छोटी मुलगी म्हणजे ही आहे भक्ती, जिने पहा किती छान लुगडं घातलं आहे. आता ती झोपली आहे सध्या. खूप सुंदर दिसून राहिलं आणि ही तिची बहीण आहे सोबतच. आणि हे आमच्या घराजवळचा पागल पोरगा म्हणजे माझा फेवरेट ऋतू आहे. तर मी आता हिचं मेकअप करून देते, मग तुम्हाला फायनल दाखवेलच मी कशी दिसते. तर ही भक्ती आता रेडी आहे आणि भक्तीचा मेकअप पहा तुम्ही किती छान दिसून राहिली. डोळे बंद कर, पहा भक्तीचा आहे मेकअप आणि ही आहे भक्ती. खूप सुंदर दिसून राहिली भक्ती. पाहू दे पूर्ण. भक्ती माझ्या एवढी उंच झाली आहे आता, मस्त दिसून राहिली. हेअरस्टाईल मी याच्याने टाकून दिली, त्यांना फेटा घालायला लागते स्कूलमध्ये जाऊन, म्हणून तिला मी असं रेडी करून दिलं आणि खूप सुंदर दिसून राहिली, एकदम बेस्ट. तर आता ही जाणार आहे घरी. तर घरी कशाला जाणार आहे ही, नाही जे इयरिंग्स येऊन राहिले तर त्याची आम्ही वाट बघतो इयरिंग्स कशा आहेत, कारण हिने सध्याचे हे घातले आहे. तर पाहू काय होते. तर मी आता आंघोळ करणार आहे. ही पण करणार आहे का? तू पण करणार आहे? बरं, ही पण करणार आहे म्हणते. तर आम्ही दोघी आता आंघोळ करून घेतो, बिकॉज मला कुठेतरी जायचं आहे आणि मी दाखवेलच की मी कुठे चालले आहे ना मनू, है ना? जाता आता फायनल बाहेर आणि इकडे मनू पहा जेवण करून राहिली. तू कर जेवण आणि मी जाते बाहेर. कुठे चालली दाखवतेच. ब्लॉगमध्ये काढते मी कुलूप लावून घेते. अँड ही इज माय फायनल लुक. माझा चष्मा लावून घेते मी. मग गेली माझ्या समन स्पेशलसोबत बाहेर फिरायला आणि आमचं काहीतरी सिरियस डिस्कशन चालू होतं आणि ते हमेशाच असते चालू. आणि गाडीवर बसल्यावर आमच्यात काही झगडा नाही होईन मग तर गेलीच गोष्ट, कारण की तू मॅ करायची मला सवयच पडली आहे. त्याचं पण काहीतरी सुरू होतं, टडांग डडांग डडांग डडांग, आणि मी ऐकत होती आणि थोडंसं त्याला सांगत होती, स्वतःही काहीतरी बोलत होती, म्हणजे आपलं काहीतरी सुरू होतं तिथे. तर बोलता 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 मग आमचा जो काही झगडा होता तो थोडासा सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि लास्टमध्ये सॉल्व करूनच टाकला. म्हटलं यार आता ह्या झगड्याची एक पार्टी पण होऊन गेली पाहिजे. तर मी म्हटलं माझ्या समन स्पेशलला की चल आपण छान पाणीपुरी खाऊया. तर समन स्पेशल बोलला की तू खा, मला नाही खायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे बाई, तू नाही खात तर नको खाऊ, मला तर चार. आणि या दादा जवळची पाणीपुरी मला खूप आवडते, मी रोज जाते खायसाठी, कारण की इथे छान गरम गरम आलू असतात जे गुपचूपमध्ये टाकून देतात. तर ह्या दादाजवळ तुम्ही नक्की जा गुपचूप खायला. यांचं दुकान आहे दुर्गादेवीच्या मंदिराजवळ, थोडंसं समोर यावं लागते. ते खूप टेस्टी पाणीपुरी लागते आणि खूप 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 खाते मी. तर याच्यामुळं मग मी वेट करत होती दादा कधी मला गुपचूप खायला देईल. आणि तिकडून ते काकू आवाज देत होती माझ्या समन स्पेशलला, त्यांना काहीतरी मोबाईलमध्ये काम होतं. तर पण माझा समन स्पेशल तर माझ्यासाठी इतका लॉयल आहे की पहिले त्यांनी माझा व्हिडिओ शूट करून दिला. म्हणे काकू थांबा तुम्ही, तुमचं काम नंतर, पहिले मेरे जानू का व्हिडिओ मैं शूट कर देता हूँ. तर त्यांनी माझा व्हिडिओ पहिले शूट करून दिला. ते म्हणजे मी पाणीपुरी खाता 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 आणि इकडे एवढी छान पाणीपुरी होती की आत्ताही मला पाणी सुटून राहिलं आहे तोंडाला. थोडीफार खारट झाली होती, म्हणून मला झाली असेल, बाकीच्यांना नसेल झाली. तर मी दादाला म्हणत होती की दादा की थोडी खारट झाली आहे, पण इट्स ओके. माझी पेटपूजा तर झाली आहे आणि जेवण करताना तर व्हिडिओ काढला आणि पटपटात जेवण करून घेतला आणि मनूसाठी दूध आणलं आहे, ती पिऊन राहिली आहे. आणि मी करून घेते चेंज केल्याच्यानंतर डायरेक्ट झोपून जाते. भेटूया आपण नंतर. आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. बाय बाय.